आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत. यंदा 18 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी महालयारंभा अर्थात पितृपक्षाचा काळही सुरू होत आहे. हा काळ निवडण्यामागील शास्त्रज्ञ काय आहेत हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सुरेश सदानंद मशेलकर यांच्याकडून. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत की भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्दशी होऊन गेली की आपल्याकडे पितृ पंधरवडा असं साजरा केला जातो. त्याला महालय श्राद्ध असं देखील म्हटलं जातं. तर याचं नेमकं कारण काय, याचं महत्व काय, हे का केलं जातं याची माहिती आज तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. महालय श्राद्ध हा साधारण एक 15 दिवसाचा हा कालावधी असतो. पितृ पंधरवडा त्याला बोललं जातं. म्हणजे अनंत चतुर्दशी पूर्ण झाली की जी पौर्णिमा होऊन जाते, या पौर्णिमेच्या नंतर जो 15 दिवसाचा कालावधी असतो तो म्हणजे भाद्रपद शुक्ल प्रथमा तृतीयेपासून ते अगदी अमावस्येपर्यंत असा हा 15 दिवसाचा कालावधी असतो. आणि 15व्या दिवशी असते ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या. आता हे 15 दिवस नेमकं काय असतं तर पहिल्या तिथीपासून ते अगदी 15व्या दिवसापर्यंत म्हणजे अमावस्येपर्यंत हे 15 दिवस आपल्या पितरांना दान केलं जातं, त्यांना भोजन दान केलं जातं. असा हा 15 दिवसाचा कालावधी असतो. ज्यांच्या घरी या पृथ्वी तलावरती ज्या माणसांच्या घरी कोणी जे त्यांचे नातेवाईक आई वडील मावशी बहीण जे कोणी वारलेले असतात या प्रत्येक माणसाच्या त्यांच्यासाठी एक अन्नदान केलं जातं. आणि असं हे 15 दिवसाचं दान असतं. यामध्ये ज्या तिथीला त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या तिथीला या 15 दिवसामध्ये त्याच तिथीला त्याला अन्नदान केलं जातं. खऱ्या अर्थानं 15च्या 15 दिवस दान करणं किंवा अन्नदान करणं गरजेचं आहे. परंतु जर 15 दिवस आपल्याला अन्नदान करणे किंवा तर्पण करणे जर शक्य नसेल तर त्या तिथीला तर्पण करणं गरजेचं असतं. असा हा 15 दिवसाचा पंधरवडा असतो आणि ह्याला महालय श्राद्ध असं म्हटलं जातं. आता याची नेमकी पौराणिक कथा काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार पूर्वी इंद्राचा मुलगा जयंत यांनी एकदा सर्वात प्रथम कावळ्याचा अवतार घेतला आणि कावळ्याचं रूप घेऊन तो रामाच्या जवळ गेला. राम वनवासात असताना त्याने सीतेच्या पायावरती जाऊन चोच मारली. तेव्हा रामाला राग आला आणि त्यांनी त्याच्या डोळ्यामध्ये बाण मारला. त्याच्यानंतर त्या जयंतला स्वतःच्या कृत्याची त्याला त्याची चुकी कळून चुकली आणि तो जाऊन रामांची त्यांनी क्षमा मागितली, सीतामातेची त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा रामांनी त्याला वरदान दिलं की या पृथ्वी तलावरती तुला या पंधरवड्यामध्ये तुला अन्नदान केलं जाईल आणि पितरांसाठी जे काही भोजन अर्पण केलं जाईल हे तुझ्यासाठी विशेष असेल. त्यामुळे असं त्याला वरदान दिलं गेलं. आणि या कालावधीमध्ये आपल्या पितरांसाठी आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हायला पाहिजे. ज्यांना कालसर्प नारायण नागबळी किंवा पितृदोष आहेत अशा व्यक्तींनी त्यांचे पितृदोष नाहीसे करण्यासाठी या 15 दिवसामध्ये तर्पण विधी करणं गरजेचं असतं. आणि या तर्पणामध्ये आपल्या पितरांना अन्नदान देणं गरजेचं असतं. ब्राह्मणांना अन्नदान देणं गरजेचं असतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आणखीन देखील वस्तूंचं दान करणं आपल्या ऐपतीनुसार करणं गरजेचं असतं. असा हा 15 दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये दान देऊन पितरांसाठी आपल्या त्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त केले जातात. असं हे 15 दिवसाचं एकंदरीत हे महालय श्राद्धाचा हा विधी असतो. धन्यवाद. न्यूज 18 लोकल प्रियांका जगताप, मुंबई.